हाय फ्रेंड्स, कशात सर्वजण मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर आम्ही इथे गाडीची वाट बघत होतो बाईकची, आणि मी अशी बसली कारण तिथे पाल होती मोठी. मी कॅमेरा तिकडे लावून आलेली आणि सगळी अशी तयारी केली होती बघा, स्कूटीवर जायचे बाईकवर. आणि खूप वाट बघायला लागली. आता सनसेट पण होऊन गेला, 7:30 झाले. चहा तर ही खाली ग्राउंडला अशी लॉबी होती, वेटिंग रूम. तर ही पहा पाल मी तुम्हाला दाखवले. हे यांना माहीत नाही म्हणून हे आरामात जाऊन बसलेत आणि मला म्हणतात बस तू पण. तर बाहेर पाल होती त्याच्यामुळं आम्ही आतच जाऊन बसले, कारण तर काही गोष्टी नाही होत आपल्या सगळ्याच मनासारख्या. तर आम्हाला येतानाच एवढे बघा टॅक्सीला गेले, आम्ही आलो बसच्या ह्याने फिरूया, एक्सप्लोर करूया कमीत कमी याच्यामध्ये. तर आता पण आम्ही गाडी बुकिंग केली, बाईक. तर ती पण वेळेवर येई नाही. म्हणजे एकदा आपलं असं विरुद्ध व्हायला लागलं ना, ते होतच राहतं. तर यांना म्हणलं आता मला खूप बोर होतं आहे, तुम्ही हे. आणि आम्ही ज्यूस पिले का सकाळपासून मी ऊसाचा रस, हे नारळ पाणी, पुन्हा पायनॅपल ज्यूस, डोसा. मी कमीत कमी जेवण घेतलेलं आहे. बाईक घेऊन आला, पण सगळं झालं होतं. आता तो ॲडव्हान्स पण मागायला लागला. स्कूटीच आणली होती, मग ॲडव्हान्स मागायला लागला. आम्ही कॅन्सल केलं आणि यांना म्हणलं आता आपल्याला 7:30 झाल्या आणि आपण येणार पण 9:30-10पर्यंत. रात्री आपण डेंजर असं कसं बाहेर राहणार एवढा वेळ. एकतर मला मुलं सोडून आल्यामुळं मला असं करमत पण नाही, आणि कारण मी शक्यतो नाहीच येत मुलांना सोडून. हे जास्त काम पण होतं, प्रोग्राम अटेंड करायचा होता, आणि हा एक दिवस आम्ही आमच्यासाठी फिरूया असं म्हणून काढला होता. असं आम्ही नव्हता येणार. मग बघूया म्हणलं. कलिंगा बीच होता, कलिंगा, तिकडे जायचं होतं. तर मला आता गोव्याचे सगळे माझे झालेले आहेत, सगळे बीच फिरून. साऊथ नॉर्थ काय काय राहिलेले आहेत, आणि अलिबागचे पण थोडेसे राहिलेले आहेत. पुण्याजवळचा एक राहिलेला आहे बीच. तशी तुम्हाला मी लिस्ट सांगितली. आणि आता मला हे बीच वगैरे नाही फिरायचं. आता मला एकदम लॉंग ट्रिपला जायचं आहे, इंटरनॅशनल बाहेर. तर तुम्हाला ते पण पाहायला आवडेल, कारण आता नवी मुंबईमध्ये नवीनच आता एअरपोर्ट लवकरच चालू होईल. म्हणजे झालेलं आहे. प्लेन एक उडवलं इंडिगोचं, आणि आता एप्रिलपासून स्टार्ट होईल. तर ही एक माहिती ज्यांना नसेल, कारण ते तिकडं राहतात, ते आता तिकडचंच बुक करू शकतात. नवी मुंबईकडचे पनवेलच्या इकडे एअरपोर्टला. आणि आम्ही मग ती इंटरनॅशनल पिकनिक कशी असणार आहे, कशी ऑर्गनाईज करणार आहोत, ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये देईल. कधी जाणार आहे, तर हे वर्षभर अगोदरच सगळं प्लॅन करावं लागतं. सुट्ट्या, पुन्हा आपल्या बजेट बघावं लागतो त्यानुसार. आणि ही पिकनिक मुलांनी ठरवलेली आहे, कारण आम्ही अशा छोट्या मोठ्याच आम्ही स्वतः पण काढतो आणि मुलांना पण नेतो. तर मुलं बोलले आता यावेळेस आम्ही मम्मी पप्पांना बाहेर नेऊया, म्हणजे इंटरनॅशनल. तर मी तुम्हाला आता नाही सांगत, कारण सगळ्या गोष्टी सस्पेन्स, आणि तुम्हाला यूट्यूबमार्फत दिसणारच आहे. व्हिडिओला वेळ लागला अपलोडिंगला, कारण
आता लगेच दिवाळी येणार आहे. सकाळी आपण आता गाडी पकडणार आहोत लवकरच. तर आता झोपतो पण आम्ही लवकर, कारण सकाळी उठायचं आहे. आणि इकडेच आम्ही वॉकिंगच केलं फक्त. तर दोन्ही कार्यक्रम आम्हाला, हा एक दिवस आम्ही काढला बीचसाठी फिरायला, पण नाही झालं. आता अफसोस, पुढच्या वेळेस. मिस्टरांना खूप हे झालं आणि मी त्यांना गाडी घेऊन चला बोललेले, पण ते बोलतात मला एकट्याने चालवून खूप थकल्यासारखं होतं. जवळ पण नव्हतं. कोल्हापूरमध्ये पुन्हा एक मुक्काम करावा लागला असता. त्याच्यामुळं ते कारला खूप चेकिंग करतात इकडे, सारखे उभा करून पेपर्स चेकिंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 6:30 झाले आणि उठलो. बॅग भरायला लागले. छोटंसं शॉवर घेऊन येते, ब्रश आणि झाली तयारी. 9:30ला 10ची ट्रेन आहे आमची. स्टेशनला 9:30ला पोचायचं. झोप लागली चांगले. नंतर बोलते, मी तयार होते. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. परत एकदा रेडी झालोय आम्ही. ट्रेन आहे आपली 9:30ला. आता नाश्ता करून घेतो आम्ही पहिल्यांदा आणि निघूया आपल्या. चला पहा, सकाळचं एकदम फ्रेश वातावरण आहे इकडचं आणि सगळे डिटेल व्हिडिओ तुम्हाला येतील. हा लास्ट व्हिडिओ. आपण आता घरी पोहोचणार मुंबईकडे, तर सर्व व्हिडिओमध्ये पाहत राहा. कशासाठी आम्ही आलेलो, काय काम होतं इकडे आणि इकडचं एक्सप्लोर काय काय केलं आम्ही, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. पाहत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण नाश्ता काल जेवलो तिथे चाललेलो आहे, कारण छान क्वांटिटी आहे तिथे, एकदम मस्त. म्हणजे हायजिनिक, स्वच्छता आहे आणि टेस्टी पण आहे. चहा तर मी परत जाऊन पिले 7-7:30ला, कारण मला सर्दीसारख्या शिंका यायला लागल्या. मग मी ह्यांना म्हणलं मला जेवण नको आहे, चहाच प्यायचं आहे फक्त. आणि थोडीशी शॉपिंग केली आम्ही. म्हणजे काल मार्केटच बंद होतं संडेमुळं, त्याच्यामुळं शॉपिंग आता मॉर्निंगला थोडीशी करूया आपण. तर चला. डोसा आता काल मसाला डोसा, मी रवा मसाला डोसा, उपमा और एक रवा मसाला डोसा. आहेत खाली भरपूर आहेत लोक आहे ना. आकाश कंदील लावलाय बघा यांनी. सुरुवातच झाली. आम्हीच बसलोय, ऑर्डर दिली आता. बसले तर ऑर्डर दिली, आली त्यांची. उधर ना. उपमा पण असतो, हातानेच खावा.
येईल का ते? पण तो पैसे खाते आपण इंडियन है नहीं, सब कुछ चालू करायचं हमारा सिस्टम. चटणी नंतर आहे. जेवढे काय होणार आहे. बघा कॉफी आली. हाफ घेतो आम्ही, कारण परत ट्रेनमध्ये सारखं येत राहणार आहे ना हो. चाय चाय, कॉफी कॉफी. कप तेवढेच असते तो. चला आता निघालो, नाश्ता झाला. तिकडेच आम्ही कालपासून जेवण नाश्ता हे नाही. रविराज कॅफे. हा उलटा दिसतोय. तर चला आता आपली 10:10ला ट्रेन आहे. सगळं चालू झालंय. हे सगळं रात्री दाखवलं तुम्हाला. हे शॉप्स, काजू, हे बघा हे काजू वगैरे सगळं मिळतंय. डब्बा वगैरे. घेतलंय की थोडंसं शूटिंग. आलं आम्ही सगळं बॅगा पॅक करून ठेवले. आता पुन्हा एकदा वॉशरूमला जाऊन यायचंय. घेतलं होतं मी इकडून शूटिंग, धुकं वगैरे सकाळचं. बाहेर आले आता ट्रेन कुठल्या यायला येते तिथंच चला. डायरेक्ट मग 10:30ला हे केलं असतं. इधर से जाते टाइम बोला. लुटतात, अक्षरशः लुटतात. एवढूशा अंतरला पहा, चालत आलं असतं बरं झालं असतं. ट्रेन पण लेट होती आणि 150 रुपये पहा. एकदम थोडंसं अंतर होतं. मिस्टरांना मला बोलत होते मी एकटा तर चालतच निघतो बॅगमुळं, आणि तू ट्रेन वेळेवर होती म्हणून आम्ही रिक्षा केली. तर आम्ही दोघं पण चालत येऊ शकलो असतो, पण ते काय माहिती नाही ना एवढं 150 रुपये हा इथे घेईल. फ्री चला तुम्ही सामान घेऊन नका हात दुखू.
वेटिंग रूमला ये बाया 10-10ला नको 11 वाजले बोर आम्हाला हॉटेल बी सोडला झोपलो बी नाही आम्ही. स्टेशनवर आलो तर कळालं ट्रेन पण लेट आहे. एवढी चिडचिड व्हायला लागली माझी. अर्धा 1 तास म्हणलं रूमवर आराम तर केला असता, एक व्हिडिओ एडिट वगैरे केले असते. मग मुलांना फोन वगैरे लावले की आम्ही निघतोय आता, बसतोय ट्रेनला. आणि मेन प्राची दिवाळीसाठी सगळी नऊवारी नेसणार होती ऑफिसमध्ये आणि पहिला दिवस होता दिवाळीचा. आणि मला सगळं घरामधलं लक्ष माझं गेलं होतं की कधी पोचतोय, कामं सगळी साफसफाई. दिवाळी मला खूप सण आवडतो हा, म्हणजे सण पूर्ण घर क्लिनिंग, खरेदी, पदार्थ बनवणं. आणि प्रणित पण आला होता माझा, वेळेवर घरी आला होता दिवाळीला. आणि मी बाहेर बघा भटकते. बरोबर सकाळी बघून गेलेला वॉशरूमला जायला लागलो. जाऊन मजा येते आता झोपले.